कुठल्याही उपकरणाला त्रास देऊ नका। आमचा माऊली आहे ना, हा एकदम निर्मळ मनाचा वारकरी। या ठिकाणी तुमची कुठं काही घडू नये म्हणून त्यांनी जे सर्वांची काळजी घेण्याकरता तो सर्वांना बोलत असतो। या ठिकाणी दोन्ही वारकरी आपले चोपदार तुम्हाला शिस्त लावण्याकरता या ठिकाणी विनंती करीत असतात। अनेक दिंड्यामधून आपल्या शना महाराजांचं नाव खराब करू नका एवढी सर्वांना विनंती आहे। अनेक दिंड्या आपण जर पाहिल्या टीव्हीवर, ते लाईन से चालणाऱ्या दिंड्यात प्रत्येकाचा पावन दिसतो, अशा रांगीमध्ये दिंड्या चालतात। आपल्याला 30 वर्ष झाले, 31 वर्षे अजून या ठिकाणी आपण नियम पाळत नाही। एवढी सर्वांना शेवटची प्रार्थना करतो। धन्यवाद। नागवडे मामा बोलले, धन्यवाद। कोणी ही नियम तोडू नका आणि आपल्या चोपदारांना त्रास देऊ नका। 2-2 माणसाची लाईन धरून व्यवस्थित रस्त्याने चाला। काय होते, पाठीमागून गाड्या होत्या, कोणी साईडला होते, कोणी इकडे तिकडे। चोपदार कधी काही कोणाला बोलत नाही आणि एका माणसाला जर बोललं त्याला राग येतो। एवढ्या सगळ्या समाजात सर्वांना सांगितलेलं एकदम चांगलं। एका माणसाला कोणाला सांगितलं जाणार नाही। सर्वांनी आपण माऊलीसाठी आलो याबद्दल नागवडे मामा बोलले, धन्यवाद मामा। नारळ द्या, नारळ हो, नारळ द्या। चला पुढे जाऊ। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बसून ना, चला ना पुढे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर। समर्थ महाराज की जय। महादेव सर्व संतन की जय। नाही धन्य धन्य गुरु माऊली, माझ्या देहाची तारीफ नवीन। धन्य धन्य गुरु माऊली, माझ्या देहाची द्या, तुम्ही द्या, दिला काय ह्यांना दुसरं काय। धन्य 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 गुरु माऊली, धन्य धन्य माऊली। समोर बघा, समोर बघा, माझ्याकडे बघा। या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण अनिलराव जाधव यांचे आई राजेंद्र साळंके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे या ठिकाणी दिंडीच्या वतीने स्वागत। त्यांनी या दिंडी करता 1000 रुपये देणगी दिलेले। धन्यवाद। या ठिकाणी गेल्या वर्षी दिंडी मध्ये होते संत भगवानराव गडे साहेब या ठिकाणी आपल्या दिंडीला भेट देण्याकरता आलेले। आता दिंडी देणार आहेत आणि इथून पुढल्या प्रवाशांचा सुख